नमस्कार मंडळी, सुप्रभात. आपल्याला सगळ्यांना येणाऱ्या आठवड्यासाठी शुभकामना. मेष ते मीन या 12 राशींचे दिनांक 22 जून ते 28 जून 2025 या कालावधीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी श्री गजाननाला वंदन करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वती रवी शुक्र बृहस्पती पंचेतानि स्मरे नित्यं महापातकनाशनम. नमस्कार मंडळी, ज्यांनी आमचं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कृपया अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि त्याचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून तुम्हाला प्राप्त होण्यासाठी कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओला सुरुवात करूया. मेष ते मीन या 12 राशींचे साप्ताहिक राशी भविष्य दिनांक 22 जून ते 28 जून 2025. मेष राशीसाठी या आठवड्यामध्ये विशेष संधी, बदल आणि भावनिक स्थिती अनुभवायला मिळणार आहे. ग्रहस्थितीचा उत्तम परिणाम विविध जीवन क्षेत्रांवर तुम्हाला जाणवेल. गुरु आणि मंगळाची स्थिती तुम्हाला नवीन ऊर्जा आणि नेतृत्व गुण देईल. आत्मविश्वास वाढणार असून स्वभावातील आक्रमकतेवर नियंत्रण ठेवणं गरजेचे आहे. या आठवड्यात कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. सहकारी आणि वरिष्ठ यांच्याशी समन्वय साधल्यास अनेक उत्तम लाभ होतील. प्रोजेक्टमधील यश तुमच्या मेहनतीवर अवलंबून असेल. व्यावसायिकांसाठी वाढीव उलाढाल होण्याची शक्यता आहे, पण जोखीम टाळलेली बरी. नवीन करार करताना दस्तऐवज नीट वाचावेत. सहकाऱ्यांबरोबरच्या भागीदारीत पारदर्शकता ठेवावी. सरकारी किंवा मोठ्या संस्थांमध्ये काम करणाऱ्यांसाठी नवीन प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता या आठवड्यात आहे. एखादी स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना अनुकूलता प्राप्त होईल. आर्थिकदृष्ट्या मेष राशीच्या जातकांना हा आठवडा धनस्थानात स्थित ग्रहांमुळे पैशाची ये-जा सुरळीत सुरू राहील. उत्पन्नांच्या स्त्रोतामध्ये वाढ होणार असून काही अनपेक्षित खर्चही या आठवड्यात होऊ शकतात. विशेषतः कौटुंबिक कामांसाठी घरगुती खर्च वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे बजेटचे योग्य नियोजन करा. गुंतवणुकीबाबत थोडा विचार करून निर्णय घ्या. शेअर्स किंवा रिअल इस्टेट संबंधी योजना या आठवड्यात शक्यतो सुरू करू नका. थोडी प्रतीक्षा करा. वेट अँड वॉच. मित्रांकडून आर्थिक सल्ला घेणं लाभकारक ठरेल. प्रेमसंबंधात भावनिक गुंतवणूक वाढणार असून नवीन संबंध निर्माण होऊ शकतात, पण गरज असलेला संवाद ठेवा. प्रिय व्यक्तीसाठी एखादा छोटा सरप्राईज तुम्ही प्लॅन करू शकता व त्यामुळे तुम्हाला योग्य लाभ देखील होईल. विवाहित जीवनात गोडवा निर्माण होईल. जोडीदाराच्या भावनांचा आदर कराल. जुन्या वादांना विसरून पुढे जाणे हा मार्ग तुम्ही अवलंबाल. प्रेमातील स्थैर्य हवे असल्यास दोघांमध्ये नियमित संवाद आणि विश्वास निर्माण होणं गरजेचे आहे. घरातील वातावरण सौहार्दपूर्ण राहील. कुटुंबात एखादी शुभ गोष्ट या आठवड्यात घडू शकते. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद लाभतील. भावंडांशी सौहार्दपूर्ण संबंध निर्माण होतील. घरात काही काळ मतभेद संभवतात, पण संयम ठेवल्यास ते लवकरच मिटतील. वडिलांशी सल्लामसलत करून महत्त्वाचे निर्णय घ्या. आरोग्याच्या दृष्टीने मेष राशीच्या जातकांना हा आठवडा सामान्य राहणार असून थकवा जाणू शकतो. मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा उपयुक्त ठरेल. मागील काही दिवसात खाल्लेल्या अन्नामुळे ॲसिडिटी किंवा पचनदोष निर्माण होण्याची शक्यता आहे. भरपूर पाणी प्या आणि झोप पूर्ण करा. वाढता तणाव दूर करण्यासाठी नियमित व्यायाम आणि योगाचा आधार घ्या. मेष राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 9. शुभ रंग आहे तांबडा. शुभवार आहे मंगळवार. आणि मेष राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा उपाय येत्या मंगळवारी हनुमान चालिसाचा 1 पाठ करा. वृषभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात स्थैर्य, संयम आणि व्यावहारिक दृष्टिकोन ठेवणं आवश्यक आहे. शुक्र ग्रह तुमच्या राशीवर प्रभाव टाकत असून सौंदर्य, कला आणि ऐहिक गोष्टींमध्ये तुमचा इंटरेस्ट वाढेल. तरीही काही भावनिक उलथापालथीची शक्यता या आठवड्यात आहे. विशेषतः कौटुंबिक किंवा वैयक्तिक निर्णयात काही बदल होऊ शकतात. या काळात तुमचे आत्मभान वाढेल, पण त्याचवेळी काही गोष्टींवर प्रतिक्रिया देताना तुम्ही संयम ठेवा. मौनम सर्वार्थ साधनम हे ब्रीदवाक्य समोर ठेवा. या आठवड्यात कामाच्या ठिकाणी नवे बदल, जबाबदाऱ्या आणि थोडी धावपळ जाणवू शकते. वरिष्ठ तुमच्यावर विशेष लक्ष ठेवून असतील, त्यामुळे कामाच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष द्या. तुमची व्यावसायिक शिस्त, शांत स्वभाव आणि निर्णय क्षमता तुम्हाला प्रगतीकडे घेऊन जाईल. मल्टीटास्किंग किंवा एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या पार पाडण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते. यशस्वी होण्यासाठी सहकाऱ्यांसोबत संवाद साधा. टीमवर्क वाढवा. व्यापाऱ्यांनी आर्थिक व्यवहार करताना विश्वासू व्यक्तींच्या सल्ल्यानुसार पुढे गेलेलं चांगलं. सौंदर्य, कला, गृहसजावट, बँकिंग, रिअल इस्टेट, लॉ, कृषी आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित वृषभ राशीच्या जातकांना या आठवड्यात उत्तम काळ आहे. मात्र नवे प्रोजेक्ट
प्रोजेक्ट सुरू करताना नियम आणि अटी व्यवस्थित तपासून घ्या. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार असून ग्रहयोग तुमच्या उत्पन्नाच्या नवनवीन संधी निर्माण करू शकतात. विशेषतः कला आणि शिक्षण क्षेत्रातील जातकांना काही सर्जनशील उपक्रमातून लाभ होऊ शकतो. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्यामुळे खर्चाचा ताण जाणवेल. घरातील मोठ्या खरेदीचे नियोजन पुढे ढकललेले बरे. अनावश्यक खर्च टाळा. गुंतवणुकीसाठी अजून थोडी प्रतीक्षा करणे आवश्यक आहे. विशेषतः शेअर आणि रिअल इस्टेटमध्ये आत्ता गुंतवणूक करू नका. दीर्घकालीन आर्थिक नियोजनावर विशेष भर द्या. गरज असल्यास एखाद्या ज्येष्ठ सल्लागाराचा सल्ला जरूर घ्या. प्रेमसंबंधात स्थैर्याची गरज असून या आठवड्यात वृषभ राशीच्या जातकांना तुमचे भावनिक अंतरंग अधिक संवेदनशील होतील. प्रिय व्यक्तींशी संवाद वाढवा. त्यांच्या भावनांना समजून घ्या. काही वृषभ जातकांना नव्या नात्याची सुरुवात या आठवड्यात होऊ शकते, पण जलद गती टाळा. वृषभ राशीच्या विवाहित जातकांसाठी या आठवड्याची सुरुवात थोड्या विसंवादाने होऊ शकते, पण संयम आणि प्रेमामुळे तुमचे नाते अधिक चांगले होईल. जोडीदारासमोर आपली मतं स्पष्टपणे मांडताना त्यांच्या मतांचाही आदर करा. जर तुमच्या नात्यात मागील काही तणाव असेल तर हा आठवडा तो मिटवण्यासाठी योग्य कालावधी आहे. एकत्रित वेळ घालवा आणि एकमेकांना सरप्राईज द्या. कौटुंबिक जीवनामध्ये आठवडा साधारण अनुकूल असणार असून वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद मिळतील. घरातील वातावरण शांत सौहार्दपूर्ण राहील. कोणत्याही कौटुंबिक कार्यक्रमाचे नियोजन कराल तर तो यशस्वी होणारच, याबाबतीत काही काळजी करू नका. तुमचा स्वभाव काही वेळा हट्टी व आपलंच बरोबर मानणारा वाटू शकतो, त्यामुळे मतभेदांना टाळण्यासाठी लवचिकता असणं गरजेचं आहे. वडिलांशी सल्लामसलत करून निर्णय घेतल्यास फायदा होईल. भावंडांशी संवाद वाढवा. जर एखादी संपत्ती किंवा मालकी हक्काशी संबंधित गोष्ट प्रलंबित असेल तर ती चर्चेतून सोडवता येईल. आरोग्याच्या दृष्टीने आठवडा संमिश्र असून ताप, ॲसिडिटी, डोकेदुखी व पचन संस्थेशी संबंधित त्रास या आठवड्यात होऊ शकतो. सर्दी खोकल्याची तक्रार जाणवू शकते. अन्न सेवनावर आणि झोपेच्या वेळापत्रकावर विशेष लक्ष द्या. थकवा आणि मानसिक दडपणामुळे मूड तुमचा बदलू शकतो. या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी नियमित योग, प्राणायाम आणि ध्यान याचा आधार घ्या. जास्त प्रवास किंवा शारीरिक मेहनतीची गरज भासल्यास आधी विश्रांती घ्या. मधुर संगीत, शांतीचे वातावरण आणि हलका आहार तुम्हाला आरोग्यदायक ठरेल. वृषभ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 2 व 6. शुभ रंग आहे पांढरा व गुलाबी. शुभवार आहे शुक्रवार. आणि वृषभ राशीसाठी या आठवड्याचा उपाय, झाडांना पाणी द्या आणि पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचे दान करा. मिथुन राशीच्या जातकांना या आठवड्यात बुधग्रहाच्या विशेष प्रभावामुळे संवाद, माहिती, निर्णयशक्ती आणि बुद्धिमत्ता ह्यांचा उत्तम समन्वय दिसून येईल. मात्र बुधाच्या राशीस्थितीनुसार तुम्हाला चंचलतेवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. तुमचे विचार खूप वेगाने बदलू शकतात, त्यामुळे विचारांवर नियंत्रण आणा. त्यामुळे निर्णय घेताना सखोल विचार व तटस्थता आवश्यक आहे. नवीन कल्पना आणि संधी तुम्हाला आकर्षित करतील, मात्र प्रत्येक गोष्ट प्रत्यक्षात आणण्याआधी त्याचा योग्य आढावा घ्या. या काळात भ्रम, अफवा आणि चुकीच्या माहितीचा त्रास तुम्हाला होऊ शकतो, त्यामुळे सत्य खात्री केल्याशिवाय पुढे जाऊ नका. मिथुन राशीच्या जातकांना हा आठवडा व्यावसायिक पातळीवर काही महत्त्वाचे बदल घेऊन येऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनाशक्तीचे कौतुक होईल. संवाद कौशल्य आणि बौद्धिक क्षमता यांचा योग्य वापर केल्यास यश तुमचेच आहे. विशेषतः मार्केटिंग, सोशल मीडिया, पत्रकारिता, शिक्षण, लेखन, संगणक, माहिती तंत्रज्ञान आणि इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रातील लोकांना नवीन संधी मिळू शकतात. तुम्ही जर नवीन प्रोजेक्टवर काम करत असाल तर त्याचे नियोजन व्यवस्थित करा. वरिष्ठांशी स्पष्ट संवाद साधा आणि वेळेवर काम पूर्ण करा. काही महत्त्वाच्या मीटिंग्स किंवा चर्चा ह्या आठवड्यात होऊ शकतात. तुमचं मन विचलित होणार नाही याची योग्य ती खबरदारी घ्या. व्यवसायात नवीन क्लायंट्स मिळण्याची शक्यता आहे. पार्टनरशिपमध्ये पारदर्शकता ठेवा. लेखी करार केल्याशिवाय कोणत्याही आर्थिक व्यवहारात पडू नका. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा चांगला असून ग्रहांची कृपा तुमच्यावर असणार आहे, त्यामुळे जुन्या थकबाकीची वसुली होईल. एखादे पूर्वीचे अडकलेले पैसे मिळू शकतात. उत्पन्नाच्या नवीन संधी निर्माण होतील. विशेषतः ऑनलाईन मार्गाद्वारे तुम्ही नवीन उत्पन्नाचे मार्ग निर्माण करू शकता. मात्र त्याबरोबरच खर्च देखील वाढणार आहे. विशेषतः घरातील दुरुस्ती, तांत्रिक उपकरणे, इंटरनेट, शिक्षण किंवा प्रवासाशी संबंधित खर्च वाढू शकतात. आर्थिक नियोजन नसेल तर खिशाला चाट बसू शकतो, त्यामुळे खर्च करताना हवे की गरजेचे
याचा विचार करून खर्च करा. शेअर बाजार, म्युच्युअल फंड किंवा क्रिप्टोकरन्सीबाबत गुंतवणूक करताना सल्लागाराचा सल्ला जरूर घ्या. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून पैसे गुंतवू नका. या आठवड्यात प्रेमसंबंधामध्ये संवाद आणि समजूतदारपणा खूप महत्त्वाचा ठरणार असून तुम्ही जर सिंगल असाल तर एखाद्याशी ओळख वाढू शकते, पण ह्या नात्याची सुरुवात मात्र विचारपूर्वक करा. प्रेमाच्या आहारी जाऊन क्षणिक निर्णय घेणे टाळा. आकर्षण आणि प्रेम ह्याच्यातला फरक ओळखा. तुमच्या प्रिय व्यक्तीशी बोलताना हलक्या फुलक्या गोष्टी करा, पण त्याचवेळी त्यांची मतं आणि भावना समजून घेणे आवश्यक आहे. गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्ट स्पष्टपणे मांडा. विवाहित जातकांसाठी हा सप्ताह मिश्र स्वरूपाचा आहे. जोडीदारासोबत वेळ घालवा. जुन्या वादांना विसरून एकमेकांशी पुन्हा जुळवून घेण्यासाठी हा योग्य कालावधी आहे. घरातील वातावरण हलकंफुलकं राहणार असून काही वेळा मतभेद होऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांसोबत जास्त वेळ घालवा. त्यांचं ऐकून घ्या आणि आपल्या भावना त्यांना मोकळेपणाने सांगा. आईवडिलांशी मनमोकळा संवाद साधा. भावंडांशी विचारांची देवाणघेवाण कराल. त्यांच्याकडून मदतही मिळेल. काही घरगुती कामे, बदल किंवा छोट्या सुधारणा यांचा विचार होऊ शकतो. घरातील वडीलधाऱ्यांचे आरोग्य ह्या आठवड्यात विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. आरोग्यदृष्ट्या हा आठवडा सामान्य असून मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या. बुधाच्या प्रभावामुळे मेंदू सतत सक्रिय राहील. झोपेचा अभाव, थकवा आणि चिडचिड वाढू शकते. डोकेदुखी, डोळ्यांचे त्रास, स्नायू आखडणे, ॲसिडिटी यासारखे त्रास या आठवड्यात संभवतात. स्क्रीन टाईम मर्यादित ठेवा व ध्यानधारणा आणि श्वासाचा व्यायाम सुरू करा. मिथुन राशीसाठी हा आठवडा ज्ञान, संपर्क, कल्पकता आणि संवादाने परिपूर्ण असणार असून निर्णय घेताना संयम ठेवा. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. संवाद खुला ठेवलात तर संबंध दृढ होतील. मनाची चंचलता नियंत्रणात ठेवली तर तुम्ही या आठवड्यात मोठं यश मिळवू शकता. उष्णतेच्या लाटांपासून स्वतःचा बचाव करा. भरपूर पाणी प्या आणि हलका आहार घ्या. झोप पूर्ण घ्या, अन्यथा शारीरिक व मानसिक थकवा वाढू शकतो. मिथुन राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 5 व 8. शुभ रंग आहे फिकट हिरवा व पांढरा. शुभवार आहे बुधवार व शनिवार. आणि मिथुन राशीसाठी या आठवड्याचा उपाय, येत्या बुधवारी पाण्यातील जलचरांना अर्धा लिटर कच्चे दूध अर्पण करा. कर्क राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात कर्क राशीचा स्वामी चंद्र तुमच्या भावनांमध्ये चढ उतार आणू शकतो. तुमचा मूड अनेक वेळा बदलू शकतो. स्वतःबाबत अनिश्चिततेची भावना किंवा आतल्यात कुठली तरी भीती मनात राहू शकते. त्यामुळे भावनांवर नियंत्रण ठेवून तर्कशुद्ध निर्णय घेणे आवश्यक आहे. तुमच्या मनात नवनवीन कल्पना येतील, पण त्या प्रत्यक्षात उतरवताना मन स्थिर ठेवणं आवश्यक आहे. कर्क राशीच्या जातकांमध्ये अंतर्ज्ञान शक्ती भरपूर असते, त्यामुळे तुमच्या मनात आलेली चांगली जाणीव खोटी ठरणार नाही. त्यावर विश्वास ठेवा, पण अतिसंवेदनशील होणे धोकादायक ठरू शकतं. या आठवड्यात कामाच्या ठिकाणी संयम, समजूतदारी आणि धैर्य यांची नितांत आवश्यकता आहे. वरिष्ठ किंवा सहकाऱ्यांसोबतच्या नात्यात सुधारणा होईल. एखाद्या जुन्या प्रोजेक्टला नवीन स्वरूपात सुरू करण्याची संधी मिळेल. शासकीय कार्यालय, शिक्षण सेवा, रुग्णसेवा, काउन्सिलिंग, मानसशास्त्र, रिअल इस्टेट, हॉस्पिटॅलिटी किंवा सर्जनशील क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी ही नवीन संधी देणारी वेळ आहे. आपल्या कलात्मकतेचा योग्य उपयोग करा. व्यवसायात नवा क्लायंट मिळू शकतो. सहकारी भागीदारीत पारदर्शकता ठेवा. नवीन आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा. या आठवड्यात आर्थिक स्थिती तुमच्या उत्पन्नात थोडी वाढ होणार असून खर्चाची वाढसुद्धा ह्या आठवड्यात होऊ शकते. त्यामुळे महिन्याच्या शेवटी आर्थिक ताण जाणवू शकतात. बजेट आखणीवर भर द्या आणि प्रत्येक खर्च आधीच नियोजित ठेवा. घरातील देखभाल, औषधोपचार, मुलांच्या शिक्षणासंबंधी खर्च वाढू शकतो. कुटुंबियांच्या गरजा पूर्ण करताना स्वतःच्या बचतीकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. त्यामुळे स्वतःसाठी काही रक्कम बाजूला काढून ठेवा. शेअर बाजारात किंवा रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणुकीचा विचार करत असाल तर अजून थोडं थांबण्याची गरज आहे. भावनेच्या भरात कोणतीही आर्थिक जोखीम घेऊ नका. या आठवड्यात तुमच्या प्रेमसंबंधात एक प्रकारची भावनिक गुंतवणूक जाणवेल. तुम्ही जेवढे खोलात जाल तेवढे नाते अधिक मजबूत होईल. पण चुकीचा गैरसमज किंवा लपवा-छपवीमुळे नात्यात गैरसमज व दुरावा निर्माण होऊ शकतो. तुमच्या जोडीदाराशी प्रेमाने बोला. संवाद खुला ठेवा आणि अपेक्षा ठेवताना समोरच्याच्या भावना जाणून घ्या. एखादी छोटी भेट, एखादा खास दिवस किंवा सरप्राईज तुमचं नातं नव्याने फुलवू शकतो. विवाहित जीवनामध्ये पूर्वीचा गोडवा अनुभवता येईल. काही वाद असतील तर ते मिटवण्यासाठी प्रयत्न कराल. जोडीदाराच्या कामात पाठिंबा द्याल. त्यांचे मत विचारात घेऊन निर्णय घ्या.
कौटुंबिक जीवनामध्ये तुमचं कुटुंब हेच तुमचं आधारस्थान आहे. या आठवड्यात घरातील वातावरण सौम्य आणि भावनिक राहील. एखादा छोटा कार्यक्रम, सण, पूजन किंवा घरातील सदस्यांचा वाढदिवस यामुळे घरात उत्साही वातावरण असेल. मात्र घरातील वृद्धांच्या तब्येतीकडे लक्ष द्या. त्यांच्या सल्ल्याचे महत्त्व समजून घ्या. आईशी विशेषतः जवळीक निर्माण होईल. भावंडांची मैत्रीपूर्ण व प्रेमळ संबंध राहतील. घरातील काही जुन्या कुरबुरी पुन्हा वर डोकं काढू शकतात. अशावेळी संयम आणि माफ करण्याची वृत्ती, क्षमाशीलता अंगी बाणवा. आरोग्यदृष्ट्या कर्क राशीचा स्वामी चंद्र असल्यामुळे मानसिक आरोग्य अधिक संवेदनशील असू शकतं. त्यामुळे या आठवड्यात मानसिक ताणतणाव, बेचैनी, एकटेपणा, झोपेची अडचण यांचा सामना करावा लागू शकतो. यासाठी ध्यान, मेडिटेशन आणि योग्य झोप हे आवश्यक आहे. अन्नपचनाचे विकार, अपचन, गॅसेस, ॲसिडिटी यासारख्या तक्रारी या आठवड्यात संभवू शकतात. उष्ण पदार्थ शक्यतो टाळलेले बरे. घरचे शिजवलेले अन्न खा. बाहेरचे तेलकट पदार्थ शक्यतो वर्ज्य करा. कर्क राशीसाठी आठवडा भावनिकदृष्ट्या खोल पण विकासदायी आहे. मनातील अस्थिरतेवर नियंत्रण ठेवूनच तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता. कुटुंब आणि करिअर दोन्ही तुमच्यासाठी महत्त्वाचे असले तरी स्वतःसाठी वेळ द्या. अंतर्मुख होऊन स्वतःची काळजी घ्या. यशाकडे जाणारं पहिली पायरी हीच आहे. पाणी कमी पिणे, झोपेची कमतरता आणि मोबाईल स्क्रीन समोर जास्त वेळ घालवणे तुमचे मानसिक व शारीरिक आरोग्य ह्या आठवड्यात बिघडू शकते. तेव्हा ह्यावर नियंत्रण ठेवा. कर्क राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 2 व 7. शुभ रंग आहे पांढरा व चंदेरी व शुभवार आहे सोमवार व गुरुवार. तसेच कर्क राशीसाठी या आठवड्याचा उपाय, येत्या सोमवारी रात्री चंद्राला 1 ग्लास गुळ मिश्रित पाणी अर्पण करा. सिंह रास या आठवड्यात सिंह राशीच्या जातकांसाठी सूर्याची विशेष कृपा जाणवेल. नेतृत्व गुण, आत्मविश्वास, सामाजिक प्रतिष्ठा यामध्ये वृद्धी होईल. आपली उपस्थिती ठिकठिकाणी प्रभावकारक ठरेल. मात्र गरजेपेक्षा जास्त आत्मप्रदर्शन, अहंकार व आक्रमक भाषा यामुळे काही संधी हातातून जाऊ शकतात. निर्णय घेताना शांतता आणि संयम राखा. तुम्ही ह्या काळात महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल. पण भावनिक स्वभाव आणि प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद टाळा. लोक तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी येतील. त्यामुळे जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुमच्या नेतृत्व गुणांना मोठ्या संधी मिळू शकतात. तुमचे निर्णय घेताना आत्मविश्वास आणि स्पष्ट दृष्टिकोन हेच तुमची ओळख ठरेल. वरिष्ठ तुमच्याकडे लक्ष ठेवून आहेत. योग्य वेळ साधा आणि त्यांची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न करा. तांत्रिक क्षेत्र, प्रशासन, सर्जनशीलता, माध्यम, नेतृत्व वर्ग, आर्मी, पोलीस, सरकारी क्षेत्र, IAS, मॅनेजमेंट इत्यादी क्षेत्रात असणाऱ्या व्यक्तींना या आठवड्यात यश मिळण्याचे संकेत आहेत. व्यवसाय करणाऱ्यांसाठी ही वेळ संमिश्र आहे. जुन्या पार्टनरशी मतभेद शक्य आहेत, म्हणून व्यवहार करताना शांतता पाळा. नवीन व्यवहार करताना लिखित करार अनिवार्य आहे. वरिष्ठ किंवा अनुभवी व्यक्तींचा सल्ला त्याबाबतीत नक्की घ्या. सिंह राशीचा जातक सार्वजनिक कामात, संघटनांमध्ये या आठवड्यात पुढे जाईल. मात्र गतिमान निर्णय घेताना गोंधळ होणार नाही याची काळजी घ्या. आर्थिकदृष्ट्या आठवडा चांगला असून उत्पन्नाच्या नवीन स्रोतांचा मार्ग तुम्ही शोधाल. काही नव्या संधी, प्रकल्प किंवा व्यवहार तुम्हाला आर्थिक स्थैर्याकडे घेऊन जातील. पण खर्चाची पातळी तेवढीच वाढणार आहे. तेव्हा बजेटचे योग्य नियोजन करा. व्यावसायिक लाभासाठी केलेली गुंतवणूक लाभकारक ठरेल. विशेषतः सोनं, शेअर बाजार किंवा लाँग टर्म फिक्स इन्व्हेस्टमेंट यामध्ये विचारपूर्वक निर्णय घेऊन लाभकारक ठरू शकाल. प्रॉपर्टी विक्री अथवा खरेदीचा विचारत असाल तर हा काळ योग्य आहे. पण कोणत्याही करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी नियम तपासा. कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि प्रतिष्ठेसाठी खर्च होईल. कधीकधी प्रतिष्ठा जपण्यासाठी फाजील खर्च होण्याची शक्यता आहे. तेव्हा त्याला आवर घाला. प्रेमसंबंधात सिंह राशीच्या जातकांनी संयम आणि समजूतदारपणा दाखवणं आवश्यक आहे. एखादा निर्णय घाईने घेतल्यास तो नात्यावर चांगले किंवा वाईट परिणाम करू शकतो. भावनिक गुंतवणुकीचा काळ असून मनात गैरसमज झाल्यास ते स्पष्ट करा. जर तुम्ही सिंगल असाल तर कोणीतरी विशेष व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करू शकते. पण आधी त्यांची नीट ओळख करून घ्या. आकर्षण आणि प्रेम ह्याच्यातला फरक ओळखा आणि आदरयुक्त भीती बाळगा. विवाहित जीवनात जोडीदारासोबत वेळ घालवणे महत्त्वाचे आहे. त्यांना वेळ द्या. त्यांचे ऐका. कधीकधी त्यांच्या भावनांना बाजूला ठेवून तुम्ही वागू शकता ते टाळा. घरात एखादी छोटी ट्रीप किंवा एकत्र जेवण यामुळे नात्यांमध्ये मधुर संबंध येतील. कौटुंबिक जीवनामध्ये सन्मान, आदर, आपलेपणा जाणवेल. घरात तुमचे मत मान्य केले जाईल. पण स्वतःचा अधिकार गाजवण्याचा प्रयत्न केल्यास मतभेद होण्याची शक्यता आहे. विशेषतः वडीलधाऱ्या सदस्यांशी मतभेद संभवतात. घरात शुभकार्य, गाठीभेटी किंवा अचानक कोणाच्या आगमनाची शक्यता आहे.
तुमचं घर हेच प्रतिष्ठेचं स्थान असून आईवडिलांचे आशीर्वाद लाभतील. एखाद्या भावंडाशी संबंध अधिक वृद्धिंगत होतील. कौटुंबिक संपत्ती किंवा जागेसंबंधी निर्णय होण्याची शक्यता आहे. घरात छोट्या सुधारणांचे काम सुरू होऊ शकते. आरोग्यदृष्ट्या हा आठवडा विशेष काळजी घेण्याचा असून पित्तदोष, डोकेदुखी, रक्तदाब, उष्णतेमुळे होणारे त्रास, थकवा, अस्वस्थता जाणवू शकते. हृदयविकाराचा इतिहास असल्यास ह्या आठवड्यात विशेष काळजी घ्या. सिंह राशीसाठी आठवडा आत्मभान, सामर्थ्य आणि नेतृत्व गुणांना खऱ्या अर्थाने वापरण्याचा आहे. अहंकार न ठेवता नम्रता राखल्यास तुमचं व्यक्तिमत्व सर्वांवर छाप टाकेल. आर्थिक, कौटुंबिक व सामाजिक क्षेत्रात वाढ होईल, पण संयम बाळगणे आवश्यक आहे. भावनिक निर्णय टाळा आणि गरजेप्रमाणे सल्ला द्या. योग, प्राणायाम, लवकर झोप आणि सकस आहार हे सिंह राशीच्या जातकांसाठी अत्यंत गरजेचे आहे. सूर्याशी संबंधित असल्यामुळे उन्हापासून बचाव करणे आवश्यक आहे. ताण, चिडचिड, रागावर नियंत्रण ठेवणे देखील आवश्यक असून तो आरोग्याचाच एक भाग आहे. तुम्ही आनंदी राहिलात तर शरीरही उत्तम साथ देईल. सिंह राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 1 व 4. शुभ रंग आहे सोनेरी, भगवा व केशरी. शुभवार आहे रविवार व मंगळवार. व सिंह राशीसाठी या आठवड्याचा उपाय सूर्यदेवाला सकाळी पाण्यात कुंकू टाकून अर्घ्य द्या. कन्या राशीच्या जातकांना हा आठवडा ग्रहमान थोडक्या शब्दात सांगायचं झालं तर कष्टांचे चीज होणार, पण संयम राखणं गरजेचं आहे. बुध वक्री असून सप्तमात सूर्य व मंगळ युतीमुळे निर्णय घेण्याच्या क्षमतेवर त्याचे काही परिणाम होऊ शकतात, पण शुक्र व गुरुचा लाभदायक दृष्टिकोन तुम्हाला वेळोवेळी योग्य संधी देईल. आधी गमावलेले काही लाभ परत मिळण्याची हा आठवड्यात शक्यता आहे. नोकरी करण्यासाठी या आठवड्याची सुरुवात थोडीशी दबावात जाईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्याकडून अधिक अपेक्षा ठेवतील. बुधाच्या स्थितीमुळे दस्तऐवज व मेल्स यामध्ये काही गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विशेषतः बुधवारी कोणतीही महत्त्वाची फाईल सबमिट करताना योग्य ती काळजी घ्या. 25 जून नंतर सूर्य व गुरुच्या अनुकूल दृष्टीमुळे तुमच्यातील नेतृत्व कौशल्य अधिक वर येईल. नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांनी मंगळवार आणि गुरुवार ह्या दिवशी कोणताही नवीन व्यवहार किंवा गुंतवणूक शक्यतो पुढे ढकला. शेती, मेडिकल, लेखा, टीचिंग आणि लेखन क्षेत्रात असलेल्या कन्या राशीतील लोकांसाठी शुक्राच्या प्रभावामुळे सर्जनशीलता वाढणार आहे. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता असून खर्चाचे प्रमाण अनपेक्षितरित्या वाढू शकते, तेव्हा त्याचं योग्य ते नियोजन करा. कर्ज किंवा हप्त्यांबाबत काही अडचणी उद्भवू शकतात. जुन्या गुंतवणुकीचा फायदा गुरुवारी किंवा शनिवारी मिळण्याची शक्यता आहे. घर खर्चाचे नियोजन योग्य प्रकारे न केल्यास शेवटी तूट जाणवेल. कोणत्याही मोठ्या खरेदीसाठी शुक्रवार किंवा शनिवार अनुकूल दिवस आहेत. क्रिप्टो किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना अनुभवी सल्लागारांचा जरूर सल्ला घ्या. प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये नात्यांमध्ये थोडासा तणाव जाणवू शकतो. संवादात चुकीची समजूत निर्माण होण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्या. विशेषतः मंगळवारी ही काळजी घेणं आवश्यक आहे. अविवाहित व्यक्तींसाठी नवीन ओळखी निर्माण होतील, पण ती ओळख टिकवण्यासाठी संयम व नम्रता आवश्यक आहे. प्रेमसंबंधामध्ये बुधवार व शुक्रवार हे अत्यंत चांगले व सकारात्मक दिवस असून या दिवशी मोकळेपणाने मनातील भावना व्यक्त कराव्यात. कुटुंबियांची अनुमती मिळवण्याचा उत्तम काळ असून विशेषतः प्रेमविवाह संदर्भात तुम्हाला ग्रीन सिग्नल मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने आठवड्यात अपचन, त्वचेचे त्रास, थकवा व डोकेदुखी होण्याची शक्यता आहे. अतिगोड किंवा तेलकट खाण्यामुळे शरीरावर त्याचे दुष्परिणाम जाणवू शकतात. कन्या राशीसाठी आठवडा संयम, आत्मनिरीक्षण आणि व्यवहारशुद्ध निर्णय घेण्याचा असून काही प्रमाणात तणाव व अडथळे निर्माण होतील, पण बुध व शुक्र गुरुचा प्रभाव योग्य प्रकारे वापरल्यास खूप काही साध्य होईल. म्हणजे उपासना गरजेची आहे. नातेसंबंध, करिअर व आरोग्य ह्या त्रिसूत्रीवर अधिक लक्ष केंद्रित केल्यास संपूर्ण आठवडा संतुलित ठेवता येईल. बुध व शनीच्या प्रभावामुळे जुन्या आजारांची पुनरावृत्ती होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. योग, प्राणायाम व नियमित झोप या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल. कन्या राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 5 व 6. शुभ रंग आहे हिरवा व पांढरा. आणि कन्या राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या बुधवारच्या दिवशी दुधात कुंकू टाकून तुळशीला अर्घ्य द्या. तूळ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात नवे अनुभव येतील. काही सकारात्मक, काही विचार करायला लावणारे असे अनुभव असणार असून राशीस्वामी शुक्र मिथुन राशीत असल्याने बौद्धिक कौशल्य व संवाद यामध्ये कमालीची चमक दिसून येईल. सूर्य व मंगळ दशमस्थानात संचार करत असल्यामुळे सामाजिक प्रतिष्ठा, नेतृत्व आणि कामातील जबाबदारी ह्यामध्ये वाढ होईल.
मात्र चंद्राची स्थिती मनात चंचलता व भावनिक अस्थिरता निर्माण करू शकते. वेळोवेळी मानसिक समतोल साधणे गरजेचे आहे. नोकरी करण्यासाठी हा आठवडा महत्त्वाचा ठरणार असून वरिष्ठांची तुमच्यावर विशेष नजर असेल. तुमचं काम वेळेत पूर्ण करणं आणि त्याचा दर्जा कायम राखणं आवश्यक आहे. काही ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल, परंतु कोणत्याही फालतू वादात न पडणे हितावह. सरकारी नोकरी किंवा प्रशासकीय सेवा करणाऱ्यांसाठी विशेष प्रगतीची या आठवड्यात शक्यता आहे. नवीन प्रोजेक्टची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांनी नवीन करार करताना कागदपत्रांची बारकाईने तपासणी करावी. IT, लॉ, आर्ट्स, ब्युटी, सोशल मीडिया क्षेत्रातील लोकांसाठी हे दिवस कमावण्याची नवीन संधी घेऊन येईल. आर्थिकदृष्ट्या आठवड्याच्या सुरुवातीला काही अनपेक्षित खर्च उद्भवू शकतात, विशेषतः घरातील दुरुस्ती, वाहन, वैद्यकीय बाबी ह्यासाठी. एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून ह्या आठवड्यात लाभ मिळण्याची शक्यता आहे. लॉटरी किंवा अचानक पैशाचा लाभ होण्याची शक्यता दिसते, पण त्यावर भरोसा न ठेवता योग्य नियोजन करा. शनिवारपर्यंत उत्पन्नाच्या स्रोतांमध्ये वाढ दिसेल. स्त्रियांसाठी ही वेळ स्वतःचे आर्थिक स्वातंत्र्य सिद्ध करण्यासाठी योग्य आहे. बँकिंग, इन्शुरन्स, कन्सल्टिंग यामध्ये काम करणाऱ्यांना नवे क्लायंट मिळू शकतात. प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी संवाद सर्वात महत्त्वाचा असून छोट्या गोष्टींनी विकोपाला जाण्याचे प्रमाण अधिक राहील. 23 ते 25 जून दरम्यान प्रिय व्यक्तींशी मतभेद होऊ शकतात. अशावेळी अहंकार न ठेवता स्पष्ट बोला. शुक्रवारचा दिवस एकत्र वेळ घालवण्यासाठी उत्तम असून विवाहित दाम्पत्यासाठी ह्या आठवड्यात घरगुती प्रश्नांवर चर्चा होऊ शकते. जोडीदाराच्या मताला महत्त्व द्याल तर संबंध गडद होतील. काहींना भूतकाळातील व्यक्तींशी पुन्हा संपर्क होण्याची शक्यता आहे. निर्णय मात्र विचारपूर्वक घ्या. नवविवाहित दाम्पत्यांना कौटुंबिक पाठिंबा लाभेल. आरोग्यदृष्ट्या पचनसंस्थेशी संबंधित त्रास या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. विशेषतः बाहेरचं खाणं टाळा. गॅस, ॲसिडिटी, वजन वाढणे अशा समस्या तुम्हाला जाणवू शकतात. 22 ते 24 तारखेच्या दरम्यान थकवा, मानसिक चिडचिड जाणवू शकते. ध्यान, प्राणायाम, रात्रीची योग्य झोप ह्या गोष्टींवर विशेष भर द्या. डोळ्यांचे आरोग्य व रक्तदाब ह्या गोष्टींकडे लक्ष ठेवा. तूळ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 6. शुभ रंग आहे क्रीम, निळा आणि सोनेरी. आणि तूळ राशीसाठी या आठवड्याचा उपाय चंदनाचा टिळा रोज कपाळावर लावा. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा आठवडा विविध घटनांनी परिपूर्ण असणार आहे. राशीस्वामी मंगळ आणि सूर्य यांचा प्रभाव दशमस्थानावर असून तुमच्यातील नेतृत्वगुण, कार्यक्षमता आणि आत्मविश्वास यांचा विशेष प्रभाव राहील. परंतु चंद्र व शनीच्या स्थितीमुळे मानसिक अस्थिरता, चिडचिड आणि विसंवाद निर्माण होण्याची शक्यता आहे. तेव्हा मन शांत ठेवून निर्णय घेणे अत्यंत आवश्यक आहे. गुरु व शुक्राचा अनुकूल प्रभाव कौटुंबिक व आर्थिक लाभास मदत करेल. नोकरी करणाऱ्यांना ह्या आठवड्यात आपली कार्यक्षमता सिद्ध करण्याच्या नवीन संधी मिळतील. विशेषतः मंगळवार आणि गुरुवारी तुमच्या वरिष्ठांवर तुम्ही चांगली छाप पाडाल. IT, पोलीस, लष्कर, फायनान्स, रिसर्च व ॲनालिसिस क्षेत्रातील लोकांना नव्या जबाबदाऱ्या मिळतील. काहींची पदोन्नती होण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन करार, नवीन क्लायंट मिळण्याची शक्यता आहे, पण कायदेशीर बाबतीत योग्य काळजी घ्या. भागीदारातील व्यवहारांमध्ये पारदर्शकता ठेवा, अन्यथा संघर्ष होऊ शकतो. मार्केटिंग व प्रॉपर्टी संबंधात व्यवहारांमध्ये प्रगतीचे नवीन संकेत आहेत. आर्थिकदृष्ट्या आठवड्याची सुरुवात वृश्चिक राशीच्या जातकांना थोडीशी दबावकारक असेल. जुन्या कर्जांचे हप्ते, घरातील खर्च, अनपेक्षित वैद्यकीय खर्च यामुळे थोडा ताणतणाव येऊ शकतो. या आठवड्यात पैशाचा काही अचानक लाभ होऊ शकतो. कोर्ट केस, रिटर्न, मालमत्तेचा वाटा किंवा एखाद्या गुंतवणुकीतून तुम्हाला लाभ होऊ शकतो. नवीन गुंतवणूक करताना अनुभवी सल्लागाराचा सल्ला मात्र जरूर घ्या आणि फसवणूक टाळण्यासाठी कोणतीही आर्थिक बाब तडकाफडकी ठरवू नका. प्रेम आणि वैवाहिक जीवनामध्ये अविवाहित तरुण-तरुण्यांना नव्या ओळखी आणि संवादातून आकर्षण निर्माण होईल. प्रेमात असणाऱ्यांना अचानक एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात. त्यात अहंकार न आणता सौम्य संवाद ठेवा. विवाहित लोकांनी जोडीदाराच्या भावना समजून घ्या, अन्यथा वाद उद्भवण्याची शक्यता आहे. घरातील वृद्ध सदस्य किंवा लहान मुलांसोबत वेळ घालवावा, त्यामुळे कुटुंबात सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण होईल. शारीरिकदृष्ट्या आरोग्य ठीकठाक राहणार असून मानसिक आरोग्यावर विशेष लक्ष द्यावे लागेल. उष्णतेचे त्रास, पित्त, डोकेदुखी, रक्तदाब वाढणे याकडे विशेष लक्ष द्या. पुरेशी झोप, योग्य आहार आणि पाणी भरपूर प्या. महिलांनी पाठदुखीकडे विशेष लक्ष द्या. ध्यानधारणा, प्राणायाम आणि सकारात्मक विचार यांच्या सहाय्याने मानसिक आरोग्य सुधारेल. गुरुवार व शनिवार योग व उपवासासाठी उपयुक्त दिवस आहेत. वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 9. शुभ रंग आहे लाल, तांबडा आणि गडद निळा. आणि वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या मंगळवारी हनुमान मंदिरात 21 लाल फुलं आणि 1.25 किलो तांदूळ अर्पण करा. धनुराशीच्या जातकांना ह्या आठवड्यात
ग्रहयोग थोडा मिश्र स्वरूपाचा असून गुरुचा प्रभाव राशीवर अद्याप शुभ असून चंद्राचे भ्रमण तृतीय व चतुर्थ स्थानात होत असल्याने मनात थोडा चंचलपणा, अनिश्चितता आणि घरगुती गोष्टींवरील लक्ष वाढण्याची शक्यता आहे. परंतु शुक्र, बुध आणि सूर्याचे सहाय्य तुमच्या जीवनातील काही क्षेत्रांमध्ये नवसंजीवनी निर्माण करेल. गुरुच्या शुभ दृष्टिकोनामुळे निर्णयक्षमता, आध्यात्मिकता, अध्ययन वृद्धी आणि सामाजिक संपर्क यामध्ये वाढ होणार आहे. आयुष्याच्या वेगवेगळ्या पातळ्यांवर नवीन विचारांची बीजं रुजतील. नोकरी करण्यासाठी हा आठवडा बदलत्या जबाबदाऱ्यांचा असून वरिष्ठांच्या तुमच्याकडून अपेक्षा वाढतील. ऑफिसमधील नवीन प्रोजेक्टसाठी तुमचं नेतृत्व आवश्यक ठरेल. या आठवड्यात पदोन्नती संबंधी सकारात्मक इशारे मिळू शकतात. कोणी तुमच्यावर कामाचं अतिरिक्त ओझं टाकण्याचा प्रयत्न करेल, पण त्यातून पुढे चांगल्या संधी देखील मिळतील. सरकारी, शिक्षण, बँकिंग, लॉ आणि परदेशी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी आठवड्याची सुरुवात संयमाने करावी लागेल, पण गुरुवारनंतर ग्राहक संख्या वाढण्याचे संकेत आहे. नवीन भागीदारी करण्याआधी व्यवहार पारदर्शक ठेवा. धनुराशीच्या जातकांना आर्थिकदृष्ट्या सुरुवातीला खर्चाचा जोर ह्या आठवड्यात अधिक राहणार असून घरगुती कारणांमुळे वाहन, घर दुरुस्ती यावर खर्च होण्याची शक्यता आहे. काही नवीन मार्गातून उत्पन्न मिळू शकते. जुनी थकलेली रक्कम प्राप्त होईल. क्रिप्टो, शेअर मार्केट ह्यामध्ये धाडसी पावले टाळावीत. थोडे स्थिर आणि दीर्घकालीन गुंतवणुकीचे पर्याय निवडावेत. नातेवाईकांकडून आर्थिक मदतीचा प्रस्ताव या आठवड्यात येऊ शकतो. निर्णय घेताना आत्मगौरव ठेवा, पण गरजेनुसार जरूर स्वीकारा. या आठवड्यात उत्पन्नापेक्षा खर्च अधिक जाणवू शकतो. नियोजन मात्र हवं. घरात सोनं, नवीन वस्त्र, उपकरणे ह्यावर अधिक खर्च होईल. अविवाहित लोकांसाठी ही वेळ प्रेमसंबंध सुरळीत करण्यासाठी योग्य आहे. एखाद्या जुन्या ओळखीचा पुन्हा संपर्क होण्याची शक्यता आहे, पण पुन्हा त्या भावनिक गुंत्यात पडताना सावधगिरी बाळगा. विवाहित लोकांसाठी जोडीदाराशी थोडा मतभेद होऊ शकतो. घरगुती जबाबदाऱ्यांवरून किरकोळ वाद होण्याची शक्यता आहे. शुक्रवार व शनिवारच्या संध्याकाळी एकत्र वेळ घालवा. तुमचे संबंध पूर्ववत व्हावे ह्यासाठी हा काळ उपयुक्त आहे. प्रेमसंबंधामध्ये पारदर्शकता ठेवा आणि एखादी लपवलेली गोष्ट त्याच्यावरून वितंडवाद होणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या. जोडीदाराच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा धनुराशीच्या जातकांना थोडा काळजीपूर्वक घालवावा लागेल. विशेषतः पचनसंस्था, त्वचा आणि दात ह्या संबंधी त्रास संभवतो. मानसिक ताण, कामाच्या व्यापामुळे झोपेची कमतरता होऊ शकते. नियमित व्यायाम, ध्यान आणि योग्य आहाराचा अवलंब तुम्हाला फायदेकारक ठरेल. धनुराशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3. शुभ रंग आहे केशरी आणि निळसर हिरवा. आणि धनुराशीसाठी या आठवड्याचा उपाय, येणाऱ्या गुरुवारी मंदिरात 1.25 किलो चणा डाळ व अर्धा किलो गूळ तसेच 1/2 किलो हळद दान द्या. मकर राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये शिस्त, संयम आणि स्थिरता ही त्रिसूत्री महत्त्वाची ठरणार आहे. त्याच्यातच तुमचं यश दडलेलं आहे. राशीस्वामी शनी मकर राशीपासून द्वितीय स्थानात भ्रमण करीत असून त्यामुळे तुमचं लक्ष आर्थिक आणि कौटुंबिक विषयांकडे अधिक असेल. गुरु सप्तमात असून बुध व शुक्र 6व्या स्थानात असल्यामुळे वादग्रस्त मुद्द्यांपासून सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. काही गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेर जात असल्यास आत्मनियंत्रण राखणं आणि वेळेला दोष न देणं हे तुमच्या फायद्याचे ठरेल. काही अप्रत्यक्ष योग तुम्हाला धनलाभ मिळवून देतील, हे लक्षात ठेवा. नोकरी करण्यासाठी आठवड्याची सुरुवात थोडी दबावात जाईल. कामाचा भार अधिक असताना तुमच्याकडून अचूक परिणाम अपेक्षित आहेत. वरिष्ठांचा विश्वास मिळवण्याचा प्रयत्न करा. तुमची शांत, स्थिर आणि प्रगल्भी विचारसरणी त्यांच्यावर चांगले छाप टाकेल. बुधाच्या वक्री स्थितीमुळे काही गैरसमज किंवा संवादात अडथळा निर्माण होऊ शकतो. मेल प्रेझेंटेशन करताना योग्य ती काळजी घ्या. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन व्यवहार जुळवताना तपशिलांची शहानिशा करावी लागेल. कर, कायदेशीर बाबी, भागीदारी यामध्ये पारदर्शकतेची गरज आहे. बांधकाम, रिअल इस्टेट, मेटल, सरकारी पुरवठा विभाग, सल्लागारी या क्षेत्रात नवीन संधी मिळतील. जुनी डील पूर्ण होण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या मकर राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा मध्य अनुकूल असणार आहे. काही थांबलेली रक्कम म्हणजे जुनी येणी वसूल होतील. सरकारी किंवा संस्थात्मक स्रोतांकडून जुनी येणी वसूल होतील. घरातील खर्च वाढेल. विशेषतः शिक्षण, आरोग्य किंवा वाहन यासंबंधी अधिक खर्च होऊ शकतात. या आठवड्यात पैशांच्या बाबतीत थोडी चणचण जाणवेल. योग्य नियोजन आवश्यक आहे. काहींना फंड, मिळकत, वारसा ह्यामधून उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करताना मात्र जरा संयम ठेवा. अनावश्यक जोखीम पत्करू नका. विवाहित लोकांसाठी ही वेळ थोडी नाजूक असू शकते. जोडीदाराच्या नात्यांमध्ये व भावनांमध्ये चढ उतार जाणवू शकतात. संवादातूनच नात्यांमध्ये समजूत वाढणार आहे. गृहीतकांवर आधारित कृती नका करू. प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी सुरुवात जरी मधुर असली तरी अपेक्षांचं ओझं वाढणार नाही ह्याची काळजी घ्या.
घरच्यांच्या सहमतीने एखादा निर्णय घ्यायचा असेल तर शुक्रवार हा उत्तम आहे. काही वादग्रस्त नाती पूर्णविराम घेतील, जी गोष्ट दीर्घकालीन सुखासाठी आवश्यक ठरणार आहे. नवविवाहित दाम्पत्यांसाठी नवे आर्थिक नियोजन यशस्वी होईल. आरोग्याच्या दृष्टीने मकर राशीच्या जातकांना हाडं, सांधे, त्वचा आणि पचनसंस्था याबाबतीत ह्या आठवड्यात विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. विशेषतः 22 व 23 जूनला पाठदुखी, गुडघेदुखी होण्याची शक्यता आहे. उष्णतेचा परिणामही जाणवू शकतो. मानसिक दृष्टिकोनातून तणाव जाणवेल, तरीसुद्धा ध्यानधारणा व योग्य झोप यामुळे समतोल राखता येईल. वृद्ध व्यक्तींना चालताना किंवा जिना चढताना आवश्यक ती काळजी घेणे आवश्यक आहे. दररोज कमीत कमी 15 मिनिटे सूर्यप्रकाशात फेरफटका मारा. या आठवड्याचा मकर राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 4 व 8. शुभ रंग आहे नेव्ही ब्लू, राखाडी आणि क्रीम. आणि मकर राशीसाठी या आठवड्याचा उपाय, शनिवारी सकाळी पाव किलो काळ्या तिळाचे मंदिरात दान द्या. कुंभ राशीच्या जातकांना हा आठवडा काहीसा चंचल पण आत्मपरीक्षणाला चालना देणारा ठरेल. राशीस्वामी शनी एकादश स्थानात असल्याने दीर्घकालीन उद्दिष्टांकडे लक्ष केंद्रित होईल. गुरु आणि सूर्य 5व्या आणि 6व्या स्थानावर संचार करत असल्याने बौद्धिक प्रगती, स्पर्धा व करिअर याबाबतीत सकारात्मक संकेत मिळतील. चंद्राचा संचार तुमचं मन अधूनमधून विचलित करू शकतो, पण बुध आणि शुक्र यांचा प्रभाव सामाजिक व प्रेमी जीवनात चमक देईल. वैयक्तिक आणि व्यावसायिक गोष्टींमध्ये योग्य संतुलन साधल्यास आठवडा यशस्वी ठरणार आहे. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः 24 व 25 जूनला काही नवीन महत्त्वाची प्रोजेक्ट हाती येतील. वरिष्ठांशी सकारात्मक संवाद ठेवल्यास पदोन्नतीच्या शक्यता आहेत. IT, शिक्षण, संशोधन, सायन्स, सायकोलॉजी, NGO, मेडिकल क्षेत्रात कार्यरत लोकांना विशेष प्रगतीचे संकेत या आठवड्यात आहेत. बुध आणि गुरुचा प्रभाव असल्याने तुम्हाला उत्तम मार्गदर्शन मिळेल आणि सहकारीही मदतीला धावतील. व्यावसायिक लोकांसाठी नवीन क्लायंट मिळण्याची शक्यता आहे. तसेच जुन्या संपर्कातून देखील नवीन व्यवसायाच्या संधी निर्माण होतील. नवीन बिझनेस मॉडेल, ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स यामध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. पार्टनरशिपमधील गैरसमज दूर करण्यासाठी खुली चर्चा आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या आठवड्याच्या सुरुवातीला कुंभ राशीच्या जातकांना काही खर्च वाढलेले दिसले तरी प्रवास, कर्ज हप्ते, घरगुती आवश्यकता ह्यानुसार ते असतील. 25 जूननंतर परिस्थिती हळूहळू सुधारेल. गुंतवणुकीचे निर्णय अचूक ठरतील. काहींना जुन्या योजनांमधून FD, म्युच्युअल फंड्स, PPF यामधून लाभ होण्याची शक्यता आहे. भागीदारी किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना सल्लागारांचा सल्ला जरूर घ्या. घरात नवीन वस्त्र, फर्निचर, तांत्रिक उपकरणे यावर खर्च होईल. उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील. विशेषतः फ्रीलान्सिंग आणि मॉडेलिंगवरून पैसा मिळवाल. पैशाच्या व्यवहारात मात्र थोडा संयम आणि स्पष्टता राखलेली बरी. अविवाहित लोकांसाठी ही वेळ नवीन ओळखी, चॅटिंग व संवादासाठी उत्तम असून सोशल मीडियावरून भावनिक नातं सुरू होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधातील लोकांनी एकमेकांशी मनमोकळा संवाद साधावा, अन्यथा गैरसमज वाढू शकतात. विवाहित जीवनामध्ये जोडीदाराशी घरगुती जबाबदाऱ्यांवरून चर्चा होईल. संयम आवश्यक आहे. एखाद्या तृतीय व्यक्तीमुळे मतभेद निर्माण होऊ शकतात. विश्वास हीच गुरुकिल्ली आहे. जोडीदाराच्या आरोग्याची चिंता वाटू शकते. काळजीपूर्वक पाठिंबा द्या. आरोग्यदृष्ट्या मानसिक थकवा, असमाधान, झोपेची कमतरता यांची शक्यता ह्या आठवड्यात आहे. ध्यान व प्राणायाम ह्याकडे विशेष लक्ष द्या. त्वचा, पचनसंस्था, पायातील वेदना यासंबंधी त्रास संभवतो. प्रवास टाळता आला तर चांगलं, अन्यथा प्रवासामध्ये विशेष ती खबरदारी घ्या. वृद्ध जातकांनी गुडघेदुखी आणि थकवा यासाठी आयुर्वेदिक उपायांचा अवलंब करा. पुरेशी विश्रांती घ्या. योग्य आहार व फळांचा समावेश आहारामध्ये ठेवा आणि रात्री लवकर झोप. ह्यामुळे संतुलित आरोग्य राहील आणि आठवडा उत्तम जाईल. कुंभ राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 7. शुभ रंग आहे जांभळा व इलेक्ट्रिक ब्ल्यू आणि पांढरा. तसेच कुंभ राशीसाठी आठवड्याचा उपाय, ओम नमः शिवाय ह्या शिवमंत्राचा दररोज 108 वेळा जप करा. मीन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये अनेक गोष्टींमध्ये भावनिक स्थैर्य, आर्थिक सजगता आणि वैयक्तिक सुधारणा यांचा उत्तम मिलाप दिसेल. गुरु पंचम स्थानात असून शुक्र व बुध 6व्या स्थानात संचार करत असून त्यामुळे बौद्धिक कौशल्य, कल्पकता आणि सेवावृत्तीला चालना मिळेल. राशीस्वामी गुरुचा शुभ प्रभाव अध्यात्म, शिक्षण, प्रेम व सृजनशीलतेसाठी विशेष अनुकूल ठरेल. चंद्राचा प्रभाव तुमच्या मनाला थोडं अस्थिर करू शकतो, पण बुधमंगळाच्या साह्याने तुम्ही ते नियंत्रित करू शकाल. काही जुने निर्णय आता परिणाम देऊ शकतात.
नोकरी करणाऱ्यांना आठवड्याच्या सुरुवातीपासूनच कामाचा जोर राहील. प्रोजेक्ट्स, रिपोर्ट्स आणि डेडलाईन्स यामध्ये वेळ जाईल. बुध आणि शुक्र तुमचं वक्तृत्व, संवाद कौशल्य आणि प्रस्तुतीकरणात कमालीची धार देईल. शिक्षण, सर्जनशील क्षेत्र, मानसशास्त्र, कन्सल्टिंग, मीडिया, अध्यापन आणि हेल्थकेअर क्षेत्रात नवीन संधी वाढतील. या आठवड्यात ऑफिसमध्ये तुमचं नेतृत्व चांगले ठरेल. नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यावसायिकांना नवीन संधीसाठी 26 जून नंतर प्रयत्न केलेला चांगला. मार्केटिंग, ब्रँडिंग किंवा सोशल मीडिया क्षेत्रात असाल तर नवे क्लायंट व प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे. भागीदारी करताना व्यवहार पारदर्शक ठेवा. कायदेशीर कागदपत्रांची नीट तपासणी करा. आठवड्याची सुरुवात जरी मीन राशीच्या जातकांना खर्चिक वाटली तरी घरगुती व वैद्यकीय किंवा भावनिक कारणामुळेच खर्च होईल. 25 जून नंतर आर्थिक प्रवाह स्थिर होईल. जुनी थांबलेली रक्कम म्हणजे जुनी येणी मिळण्याची शक्यता आहे. पैशाच्या बाबतीत अधिक कल्पक आणि स्मार्ट राहा. नवीन उत्पन्न स्रोत विचारात घ्या. कोणतेही मोठे आर्थिक निर्णय गुरुवार नंतर घ्या. शेअर मार्केट किंवा क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला जरूर घ्या. घरातील बऱ्याच गोष्टींसाठी थोडा खर्च अपेक्षित आहे. नवीन वस्त्र, दैनंदिन वस्तू किंवा छोट्या सजावटीसाठी या आठवड्यात खर्च होऊ शकतो. अविवाहित लोकांना आठवड्याच्या मध्यभागात नवीन ओळख निर्माण होऊ शकते. ही ओळख दीर्घकाळ टिकणारी ठरू शकते. प्रेमसंबंधात असणाऱ्यांनी आपले मत सौम्य पद्धतीने मांडावे, अन्यथा गैरसमज वाढतील. हे दिवस प्रणयासाठी अतिशय अनुकूल असून रोमॅन्टिक भेट, गिफ्ट किंवा भावनात्मक संवाद वाढू शकतात. विवाहित लोकांसाठी संयम आणि समजूत आवश्यक आहे. घरगुती कामकाजावरून वाद संभवतात. जोडीदाराच्या मतांचा आदर करा. संवादात मोकळेपणा ठेवा. ज्यांचे नाते अडचणीत आहे त्यांना कोणताही निर्णय उशिरा आणि शांतपणे घ्यावा लागेल. आरोग्यदृष्ट्या मीन राशीच्या जातकांना मानसिक आरोग्यावर ह्या आठवड्यात लक्ष देणे गरजेचे आहे. चिंतन, ध्यान आणि पुरेशी झोप यांचा समावेश आवश्यक आहे. पंचसंस्था, त्वचा, मूळव्याध किंवा डोकेदुखी यासारखे त्रास या आठवड्यात संभवतात. 22 आणि 24 जूनला तुम्हाला थकवा जाणवल्यास तुम्ही एक छोटासा ब्रेक जरूर घ्या. मुलांसाठी या आठवड्यात अधिक पाणी पिणे, ताजं अन्न खाणे व भरपूर झोप घेणे आवश्यक आहे. योगासने, प्राणायाम व सकाळच्या फिरण्यामुळे आरोग्य सुदृढ राहील. मीन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 6. शुभ रंग आहे हिरवट, निळा व चंदेरी व पांढरा. तसेच मीन राशीसाठी या आठवड्याचा उपाय, दररोज सकाळी 2 तुळशीच्या पानांसोबत पाणी प्या. नमस्कार मंडळी, एक नवीन विषय घेऊन मी तुमच्यासाठी येणार आहे. नक्षत्र व शेअर मार्केट ह्याचा नेमका काय संबंध आहे? कुठल्या जन्मनक्षत्रावर जन्मलेल्या लोकांनी शेअर मार्केटमध्ये कुठल्या सेक्टरमध्ये पैसे गुंतवल्यानंतर त्यांना लाभ होईल? गुंतवताना कोणती काळजी घ्यायची आहे? एक्साइटमेंट कमी करण्यासाठी कोणती उपाययोजना करायची? याबाबत एक नवीन 27 नक्षत्रांची मालिका, नक्षत्र व शेअर मार्केट असं त्याचं नाव असेल, नवीन घेऊन येत आहे. जर तुम्ही ही मालिका पाहण्यास उत्सुक असाल तर ह्या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये तुमचे जन्मनक्षत्र आणि होय मी ही मालिका ऐकण्यास व पाहण्यास उत्सुक आहे अशी कॉमेंट जरूर करा. हे होते मेष ते मीन या 12 राशींचे दिनांक 22 जून ते 28 जून ह्या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जे आमच्या चॅनेलवर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी चॅनेल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन यूट्यूबकडून तुम्हाला आपोआप मिळेल. धन्यवाद.